नमस्कार, माझं नाव जान्हवी राऊळ आणि मी आनंदाच्या शाळेची मुख्य प्रवक्ता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सातत्यात आणणारे आणि त्यांच्या मुलांमध्ये ते विचार घडवणारे असे आपल्यासोबत विशाल सर जोडलेले आहेत। तर चला मग आपण त्यांच्यासोबत गप्पांना सुरुवात करूया। तर सर, तुम्ही लहान असताना कसे म्हणजे घरात कसे राहत होते आणि तुमचं गाव आणि घर कसं होतं? सुरुवातीला या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं त्याकडे आम्ही आपले खूप खूप अभिनंदन करतो आणि माझे धन्यवाद व्यक्त करतो। आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम हा सुरू केला आहे विद्यार्थ्यांसाठी। तर माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर मी विशाल लक्ष्मण नंदागवडी, राहणार सिद्धार्थवाडी, संजयनगर, नायगाव, अकोला। आणि लहानपणीला मी तसा फार बंडखोर होतो, जसा सगळेजण मुलं राहतात त्या पद्धतीने, की मला खेळायचा फार त्यावेळेला त्याला काय म्हणतील की मला फार आवड होती खेळायची। आणि मी वेगवेगळे बाबी खेळायचो, जसं कंचा, हटबॉल, या सगळ्या बाबी किंवा मग टायर घेऊन फिरणे असेल, हे सगळं शाळेमध्ये गुत्त्या वगैरे मारायचो। पण मी शाळेसाठी फार माझं प्रेम होतं आणि म्हणून मी शाळा कधी फार कमी वेळेला बंक केलेली आहे आणि मी सातत्याने शाळेमध्ये जायचो। पण तिकडून आल्यानंतर मग हे धिंगामस्ती सगळ्या मी करायचो, त्यामुळे माझ्या घरचे संतापून जायचे मला। मी जर कुठे दिसलो नाही तर खेळायच्या ठिकाणी नक्की सापडेल असं माझ्या घरच्यांचं होतं। आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवल्या की ज्या एक लहान वयामध्ये आपल्याला अनुभवता येतात खेळाच्या माध्यमातून। असं मी शार्प होतो, म्हणजे मी जर हड्डोल खेळत असेल तर माझा निशाणा चांगला असेल, मी जर चित्तर खेळत असेल तर मी जिंकूनच घरी येईल। अशा पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने एक बंडखोर होतो, फार धिंगामस्ती आणि फार मजा केलेली आहे लहानपणी। आणि तुम्हाला शाळा लावायला घरच्यांना काही अडचणी आल्या का? हा, आता असं माझा जो जन्म आहे तो अत्यंत आर्थिक परिस्थिती दुर्बल असलेल्या घरामध्ये झालेला आहे। मी सांगितल्याप्रमाणे की अकोल्याचं डम्पिंग यार्ड आहे आणि त्या डम्पिंग यार्डच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीत मी राहायला होतो। आणि त्याच्यामुळं शाळामध्ये म्हणजे माझे वडील जे आहेत त्या वेळेला हात रिक्षा चालवायचे आणि आई जी आहे ती स्लॅबचं काम करायची, म्हणजे जे घरावरती स्लॅब टाकतो त्यावरती गिट्टी पोचवणे असेल, रेती पोचवणे असेल, असे काम करायचे। आम्ही 4 भावंड, त्याच्यामुळं आम्हाला त्यावेळेला एक वेळची भाकर भेटणार की नाही इथपर्यंत होतं। म्हणजे दिवसभर पप्पा हात रिक्षा चालवल्यानंतर संध्याकाळी 1 किलो पीठ आणायचे आणि मग त्या पिठातून आम्ही 5-6 जण 1 किलो मध्ये कसे तरी ऍडजस्ट व्हायचो। तर अशा पद्धतीने आमचं लहानपण गेलेलं आहे। तर त्याच्यामुळं शाळेमध्ये पण माझ्या वडिलांची आईची एक इच्छा होती की मुलं शिकलीच पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा शिक्षणाचा फार जोर होता। माझ्या वडिलांचा फार म्हणजे अक्षरशः आम्हाला मारू मारू शाळेत पाठवणं असेल, आमच्याकडनं मारू मारू अभ्यास करून घेणं असेल। तसं माझे वडील त्यावेळेला 4वी शिकलेले आणि माझी जी आई आहे ती 1ली शिकलेली, तरी देखील त्यांची शिक्षणाची जी आवड आहे ती फार चांगली होती आणि ते शाळेमध्ये आम्हाला पाठवायचे। फक्त आर्थिक अडचण त्यावेळेला यायची की शाळेमध्ये प्रवेश असेल, मग ते गणवेश असेल आणि पुस्तकं असतील ते आम्हाला पुरवू शकत नव्हते, कारण मग आम्ही 3-3, 4-4 भावंड होतो, त्यामुळे त्यावेळेला फार अशा अडचणी गेलेल्या आहेत। आणि बालपणात अशी काही गोष्टी होत्या का जे तुम्ही अजूनही विसरू शकले नाही? भरपूर बाबी राहतात अशा बालपणामध्ये। मला सातत्याने माझ्या ज्या आठवणी आहेत त्या नेहमी मला त्या आठवणींना मी उजाळा देत असतो आणि सातत्याने आठवत असतो। लहानपणाच्या काही बाबी ज्या आहेत त्या आपल्याला सातत्याने आठवत असतात। त्यामध्ये मला जी बाब आठवते की मी अत्यंत लहान होतो, म्हणजे मला ती बाब आई पण सांगते आणि म्हणून मला ते कदाचित क्लिअर झाली असावी। तर पहिल्यांदा जेव्हा ते शाळेतले शिक्षक जे आहेत ते प्रवेश घ्यायला आपल्या भागात येतात, त्यावेळेला सुरुवातीला ते बघतात की शाळेत कोणाला प्रवेश घ्यायचा, ज्याचा हात या कानाला लागेल, बरोबर आहे, असं सुरुवातीला व्हायचं। तर ज्याचा हात कानाला लागेल त्याला प्रवेश घ्यायचे। माझा हात तो कानाला काही लागत नव्हता, परंतु शिक्षक आले, शाळेत जातात, खिचडी भेटते, तर हे सगळं माझ्यामध्ये होतं आणि त्यामुळे मी जाणून कसा तरी हात लावण्याचा प्रयत्न त्यावेळेला करत होतो। आणि मग मला आठवतं की ते शिक्षक माझ्या घरापर्यंत आले, मी त्याचा बोट धरला आणि त्याच्यासोबत शाळेत गेलो। माझ्या मागे आई नाही, दादा नाही, भाऊ नाही, कोणीच नाही। माझी सर्व आई पूर्ण भागामध्ये मला शोधते की हा कुठे गेला कुठे गेला, आणि मग काहीतरी बाकीचे मुलं सांगतात की त्या शिक्षकांनी तुमच्या पोराला घेऊन गेले। मग माझी आई धावत त्या शाळेत आली। म्हणजे मी असं समजा की माझा शिक्षणाचा प्रवेश जो आहे तो मी स्वतःहून करून घेतला त्यावेळेला। ही जी आठवण आहे ती सातत्याने मला आठवते आणि माझ्या आईने पण मला ती उजाळा दिल्यामुळे मला ती कायमस्वरूपी माझ्या मनात आता कोरल्या गेलेली आहे। आणि तुम्हाला अभ्यास आवडायचा का किंवा कोणता विषय सर्वात प्रिय होता?
शाळेच्या वेळेला तर सर्वांना अभ्यास कंटाळवानाच होतो. तसा मला विषय आवडायचा, पण मी त्यावेळेला गणितामध्ये आणि मराठीमध्ये या दोन भागामध्ये मी फार चांगला चपळ होतो आणि चांगल्या पद्धतीने मी त्या ठिकाणी करायचो. म्हणजे मला मराठीची आवड होती, मला कविता आवडायच्या त्यावेळेला. म्हणजे पहिली दुसरी चौथी पर्यंत जे मग ते जो झोपाळापासून त्या ज्या सगळ्या कविता होत्या, तर त्या सगळ्या कविता वगैरे मला फार आवडायच्या आणि गणित आवडायचे. आमचे जे शिक्षक वगैरे होते ते आम्हाला गणित शिकवायचे. आमचं पहिल्या पेजला गणित सुरू व्हायचं, चौथ्या पेजला संपायचं, जो भागाकार जो आहे अशा पद्धतीने आम्हाला घ्यायचं. त्यामुळे त्या बाबामध्ये मी फार शार्प होतो. ते विषय माझ्या आवडीचे होते. आणि गरिबी शिकताना तुम्ही काय केलं, अभ्यासासाठी काही उपाय केले का? बघा, मी सांगितल्याप्रमाणे अत्यंत दुर्बल परिवारामध्ये, आर्थिक असलेल्या मी परिवारामध्ये जन्माला आलो. त्याच्यामुळे जशी आम्हाला समज आली तसं आम्हाला कळलं की या ठिकाणी फक्तच काही आपण शिक्षण घेऊ शकत नाही, फक्तच काही आपण उदरनिर्वाह करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःला काहीतरी करावं लागेल. यासाठी त्या काळामध्ये म्हणजे जशी मला समज आली, म्हणजे आपण त्याला असं म्हणूयात की ज्या वेळेला बाळाला समजते की आता नाक नसल्यावरती, म्हणजे शेंबूड आल्यानंतर त्याला नाक नसावं लागतं, ही समज त्याला जशी येते तशी ही समज आल्यानंतर आम्ही हातामध्ये पोतं घेतलं आणि भंगार वेचायला निघालेलो. म्हणजे समथिंग तिसरी चौथी पासून मला आठवते की मी हातामध्ये थैली घेतली असेल आणि ती थैली घेऊन भंगार वेचायला गेलेलो आहे. आणि मग भंगार वेचून जे पैसे येतील ते काही आईच्या हातात द्यायचे, काही स्वतःच्या खाऊसाठी ठेवायचे आणि काही आपल्या शिक्षणासाठी लावायचे. म्हणजे तेच पैसे आई आमच्या शिक्षणासाठी लावायचे. म्हणजे तो एक हातभार आम्हाला द्यायचा. आणि म्हणून मी, माझा भाऊ, माझी बहीण मोठीवाली, फक्त आम्ही आमच्या लहान बहिणीला नाही करू दिलं, तर आम्ही स्वतः भंगार वेचायला जायचं. आणि मला आठवते की मी वया 5व्या 6व्या वयापासून मी भंगार वेचतो, तर समोर 12वी पर्यंत मी ते केलंय. 10वी 11वी 12वी पर्यंत मी ते केलंय की मी कासकर वेचून, भंगार वेचून माझ्या शिक्षणासाठी मी मदत करायचो. आणि मग त्याच्या माध्यमातून का होईना कसं तरी माझं शिक्षण पूर्ण होऊ शकलं.